आणि एक मोठी बातमी समोर येते भंडाऱ्यातनं। टेम्पो पुलावरनं इथे कोसळलाय आणि अपघात झालाय। 2 लहान मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात। 2 आणि 5 वर्षाच्या या मुली आहेत ज्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात। 13 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। भजनी मंडळाला घेऊन हा टेम्पो निघालेला होता। साकोलीच्या खांबा वडेगाव जवळ टेम्पो कोसळला। पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। सध्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघा मुलींचा शोध सुरू आहे। अधिक माहिती घेऊया तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, काय अधिक माहिती? भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील अत्यंत दुर्दैवी घटना खऱ्या अर्थाने झाली आहे। प्रज्ञा, भजन मंडळी घेऊन एक टेम्पो स्वगावी परत निघाला होता आणि पहाटेच्या सुमारास हा टेम्पोचा अपघात झाला। यामध्ये 15 लोक त्या टेम्पोमध्ये बसले होते आणि 15 पैकी 3 लोक हे किरकोळ जखमी झाले आहेत। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या खांबा ते वडगाव या मार्गावर ही घटना घडलेली आहे। घटनेची माहिती जशीच मिळाली त्यावेळी साकोली येथे तहसीलदार निलेश कदम असतील ते आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तर दरम्यान त्या ठिकाणी गावातील लोक एकत्रित होऊन जेसीबी आणत नाल्यात पडलेल्या टेम्पोला बाहेर काढले। त्यासोबतच एसडीआरएफची टीम पथक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाली आणि पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने मुलीचा शोध सध्या सुरू आहे। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना आहे। तुर्तास धन्यवाद तेजस या संपूर्ण माहितीसाठी।